2 दिवसापूर्वीच शगुन्स किचनचे मसाले लॉन्च झाले, ज्यामध्ये काळा मसाला, येसूर मसाला, कांदा, लसूण आणि मालवणी मसाला आहे. पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आहे, की येसूर मसाला म्हणजे काय? तो वापरायचा कसा? तर येसूर मसाला आणि काळा मसाला घालून आज आपण मटणाचं कालवण म्हणजे रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 किलो मटण शिजवून घेतलं आहे. वाटणामध्ये मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं हे वाटण करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण तेलावर चांगलं परतवून घेतलं. पाव चमचा हळद घालायची. शगुन्स किचनचा काळा मसाला यामध्ये घातला 2 मोठे चमचे. काळा मसाला घातल्यानंतर वेगळे असे कोणतेही मसाले घालण्याची गरज पडत नाही. तुम्हालाही हा मसाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे. WhatsApp नंबरवर फक्त क्लिक करा. तुम्हाला सगळी माहिती मिळेल. गुढीपाडवा ऑफर आहे. 999 म्हणजे 999 मध्ये तुम्ही 4ही मसाले मागवू शकता. 250 ग्रामचं पर पॅकेट यामध्ये तुम्हाला कांदा, लसूण, काळा मसाला, मालवणी मसाला आणि येसूर मसाला मिळेल. आता यामध्ये पाणी घातलं, रस्सा थोडासा पातळसर दिसतो. पण यामध्ये हा मॅजिक मसाला घातला जातो. त्यामुळे चव तर वाढते, पण घट्टसरपणाही येतो. तर 1 चमचा फक्त येसूर मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं, ही पेस्ट करून घ्यायची. इसूर घातल्यामुळे कमी वाटणामध्ये जास्त कालवण आणि घट्टसर होतं. त्यामुळेच इसूर मसाला वापरतात. अगदी व्हेज असो किंवा नॉन-व्हेज. हा मसाला घालताना सगळ्यात शेवटी घालायचा जेव्हा कालवणाला छान उकळी आलेली असते. आता बघाल तर रस्सा मस्त घट्टसर झाला. चवीनुसार मीठ घालायचं. तयार आहे झणझणीत कालवण.